नमस्कार. जस्ट रिवाइज एई या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे की किंवा तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल सेल्फ पेपर ॲनालिसिस केले. आता पुढे काय? तर काय केलं आहे, तर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर तुम्हाला सांगते की मी मागच्या 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केलेला. म्हणजे आपली जी महाडिस्कॉमची एक्झाम झाली त्याचं क्वेश्चन आन्सर्सचं ॲनालिसिस तुम्ही स्वतः केलं असेल, पण त्याच्या पुढची स्टेज म्हणजे तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये 2 तास कसे फेस केले किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आले असतील, काय येऊ शकतात आणि आता त्याच्यावर सोल्युशन्स कसे काढायचे किंवा काय गोंधळ आपल्या डोक्यामध्ये निर्माण होतो पेपरच्या वेळेस, त्या सगळ्याचं अगदी व्यवस्थित विश्लेषण मी त्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं. जर तुम्ही नवीन असाल चॅनेलवर तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे आणि कशाबद्दल बोलत आहे मी. तर अशा प्रकारचं थंबनेल आहे त्या व्हिडिओचं, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आणि कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या मागच्या व्हिडिओचं सोल्युशन मी देणार आहे तुम्हाला. तर आजचा नेमका विषय काय आहे, तर सेल्फ पेपर ॲनालिसिस केले म्हणजे आपण क्वेश्चन आन्सर्स चेक केले असतील. माझं तर मत असं होतं की तुम्ही महाडिस्कॉमचे जे AE-JEEच्या 4ही शिफ्टमध्ये जी एक्झाम झाली त्या सगळ्या शिफ्टचे क्वेश्चन्स एकत्र करून ठेवा. जरी तुम्ही कुठला तरी एका शिफ्टचा पेपर दिला असेल तरी बाकीच्या शिफ्टचे क्वेश्चनसुद्धा सगळे नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून ते क्वेश्चन्स तुम्हाला ॲज अ क्वेश्चन बँक किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स किंवा रिसेंट क्वेश्चन्स म्हणून तुम्हाला यूज होतील. आणि आपल्याला थोडीशी आयडिया येऊन जाईल की IBPSचं थोडक्यात पॅटर्न काय असतो. कंपॅरेटिव्हली पेपर इझी होता, तसाच महाट्रान्सकोला किंवा RRBला असाच पेपरच इझी येईल याची गॅरंटी नाही आहे. पण ॲटलिस्ट थोडीशी आयडिया येऊन जाईल की IBPS कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारत असते. जर तुम्ही नंतर मी हे जुने पेपर्स बघतो म्हटलात तर ते त्यावेळी खूप लेट होऊन जाईल किंवा त्यावेळी कंटाळा येतो परत आपल्याला मागचं बघायला. त्यापेक्षा आता आहे ते अपडेट करत जा. तुमच्या पुढच्या अभ्यासासाठी तुम्हाला थोडीशी त्याची पूर्वतयारी होऊन जाईल. थंबनेलमध्ये तुम्हाला दिसत आहे की महाट्रान्सकोची पूर्वतयारी, तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालाच असेल आत्ता. पण आहे त्या फ्लोमध्ये जाण्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं करून बघा, म्हणजे कंटाळासुद्धा येणार नाही. बऱ्याच जणांना आता आपण एक्झाम डेटची जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष झाले वाट बघतोय, त्यामुळं बऱ्याच जणांना अभ्यासाचा कंटाळा येतो. त्यासाठीच हा थोडासा चेंज की मागचे क्वेश्चन्स जाणून घ्या किंवा क्वेश्चन पेपर्सचा ॲनालिसिस करा, थोडंसं चेंज वाटेल तुम्हाला. तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे मूव्ह ऑन करूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की काय करायचं आहे, तर आपण जे क्वेश्चन ॲनालिसिस केले आपल्या शिफ्टला आलेले क्वेश्चन्स किंवा ते बाकीचे क्वेश्चन्स जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या क्वेश्चन्सचं 2 सेक्शनमध्ये ॲग्रिगेशन करा. म्हणजे एक इझी टॉपिक्स आणि दुसरा सेक्शन डिफिकल्ट टॉपिक्स. इझी टॉपिक्स म्हणजे काय असणार आहे, तर मी त्याला तिथे नाव दिले बघा, स्ट्रॉंग सिलेबस. मी त्याला स्ट्रॉंग सिलेबस का म्हटले, कारण त्या टॉपिक्सवरचे जे क्वेश्चन्स एक्झाममध्ये आले ते तुम्ही इझिली टॅकल केले, त्याची क्वेश्चन्स तुम्हाला इझिली सोल्युशन्स त्याचे इझिली तुम्हाला फाइंड आउट झाले, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला इझिली आठवला, म्हणून आपण ते सगळे क्वेश्चन्स इझी किंवा स्ट्रॉंग सिलेबसमध्ये आपण नोट डाऊन केलेत. आणि दुसरा पार्ट जो असणार आहे तो डिफिकल्ट किंवा वीक सिलेबस म्हणते मी. डिफिकल्ट सिलेबस आपण त्याला का म्हणतो आहे, कारण एक तर पहिली गोष्ट अशी होऊ शकते की तुम्हाला त्याचं ॲन्सरच आलं नाही त्या क्वेश्चनचं. सेकंड, तुम्हाला कन्सेप्ट आठवली नसेल. थर्ड, तुम्ही अभ्यास केलेला पण ऐनवेळी ती कन्सेप्ट आठवली नाही किंवा सॉल्व झालं नाही ॲन्सर, थोडंसं कन्फ्यूज झालं. म्हणजे अशा जे तुम्हाला क्वेश्चन्स इझिली टॅकल करता आले नाहीत ते सगळे टॉपिक्स आपण डिफिकल्ट किंवा वीक सिलेबसमध्ये नोट डाऊन केलेत. मी इथे एक्झाम्पलसाठी थोडेसे पॉईंट्स इथे नोट डाऊन करून ठेवलेत, ते तुम्ही चेक करू शकता. शॉर्ट सर्किट MVA म्हणजे 4 जनरेटर्सचा क्वेश्चन आलेला, पर युनिट इम्पिडन्स दिलेला, तर तुम्हाला शॉर्ट सर्किट MVA फाइंड आउट करायचा होता किंवा सर्ज इम्पिडन्स, ABCD पॅरामीटर्स. हे आपण क्वेश्चन्स इतक्या वेळा केलेत किंवा इतक्या वेळा ऐकलेत, इतक्या वेळा अभ्यास केला की ते तुम्हाला इझिली तोंडपाठ झालेत ते सगळे क्वेश्चन्स. स्टँडर्ड कंडक्टरचं असेल, पर युनिट इम्पिडन्स फॉर्म्युला असेल, लोड फॅक्टर असेल, याची प्रॅक्टिस आपण बऱ्याच वेळा केलेली आहे, कारण हे सगळे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि ते बऱ्याच जणांनी इझी गेले असतील. प्रोपॅगेशन कॉन्स्टंट असेल, हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला इझी गेलेत. आणि डिफिकल्ट सेक्शनमध्ये थोडेसे असतील, म्हणजे डायव्हर्सिटी फॅक्टरच्या फॉर्म्युलामध्ये एखाद्याला कन्फ्युजन होऊ शकतं,
सर्किट ब्रेकरचा फॉर्म्युला. आपण नेहमी मेकिंग कॅपॅसिटी ब्रेकिंग कॅपॅसिटीचा फॉर्म्युला बऱ्याचदा ऐकलेला आहे, पण हा फॉर्म्युला थोडासा वेगळा आलेला. सो त्यामध्ये काही जणांना कन्फ्यूज झालं असेल. लोड फ्लो ॲनालिसिस असेल किंवा व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल, 3 वायर DC सिस्टीम, हे आपण कुठंतरी बघितलेलं असतं, अभ्यास केलेला नसतो असं नाही. आपण त्याच्यावर अभ्यास केलेला असतो, पण फोकस जेवढा पाहिजे तेवढा केलेला नसतो. त्यामुळे ऐनवेळी आपल्याला पेपरमध्ये हे का ते 50-50% ऑप्शन्समध्ये कन्फ्यूज होतं आणि आपल्याला त्यामध्ये खूप वेळ जातो. तर आय होप की तुम्ही अशा प्रकारचं ॲनालिसिस केलं असेल. आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे, तर इझी टॉपिक्स किंवा इझी सिलेबस जो आहे त्याच्यावर तर काम करायचंच आहे. त्याला येतं आहे म्हणून आता सोडून द्यायचं नाही, त्याची रिव्हिजनसुद्धा करायची आहे. पण महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला डिफिकल्ट सिलेबसवर काम करायचं आहे. आतापर्यंत तुम्ही असं करत असाल की एखादा सब्जेक्ट घेत असाल, त्याचं सब्जेक्ट तो रीड करून त्याच्यावरचे MCQ सॉल्व करत असाल, रिव्हिजन करत असाल, अशा फ्लोमध्ये तुमचा अभ्यास चाललेला असेल. पण आपण आत्ता काय करायचं आहे, तर हा जो डिफिकल्ट सिलेबस आहे तो स्वतः आपलाच आहे, तो आपणच नोट डाऊन केलेला आहे किंवा हे टॉपिक्स आपल्याला डिफिकल्ट गेलेले आहेत. मग एकसारखं पळत राहण्यापेक्षा हे जे आपल्याला टॉपिक्स टफ केलेत त्याचा पहिल्यांदा अभ्यास करून घेऊया आणि मग बाकीचं बघूया. कारण हे क्वेश्चन्स तर IBPSला आलेले आहेत. अशाच प्रकारचे क्वेश्चन्स पुढेसुद्धा येऊ शकतात. सो फक्त सब्जेक्ट कंप्लीट करण्याच्या फ्लोमध्ये राहण्यापेक्षा आपलं जे चुकलं आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करूया आणि मग आपण परत आणि महाट्रान्सकोसाठी परत अभ्यास करूया. तर हे का करायचं आहे, तर तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला तुमच्या चुका समजतील आणि त्या तुम्हाला परत येणाऱ्या एक्झाममध्ये करायच्या. आता हे झालं, आपण इझी डिफिकल्ट टॉपिक्स सर्च केले, सगळं झालं. आता स्ट्रॅटेजी कशी असावी, काय करायचं आहे आपल्याला, तर या डिफिकल्ट टॉपिक्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी या 3 मेथड्स तुम्हाला यूज करायचे आहेत. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. हे काय आहे, तर लर्न, रिव्हिजन, प्रॅक्टिस. म्हणजे तुम्हाला जो टफ गेला आहे त्यातला कोणताही एखादा पॉईंट घ्या. माझं तरी मत आहे की येत्या 3 ते 4 दिवसात तुम्ही या सगळ्या टॉपिक्सचा अगदी डिटेलमध्ये स्टडी करून ठेवा, त्याची रिव्हिजन करून ठेवा आणि मग नेक्स्ट मूव्ह ऑन करा. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, तर आपल्या एक्झामला आता एक्सपेक्टेड डेट तर अजून आलेली नाही आहे, पण इलेक्शननंतर म्हटलं तर महाट्रान्सकोची एक्झाम ही 15 डिसेंबरनंतरच कदाचित येईल. जानेवारीमध्ये सुद्धा जाऊ शकते एक्झाम. सो आपल्याकडे तरीसुद्धा 1 ते 1.5 महिना, म्हणजे अगदी 2 महिन्यापेक्षा कमी वेळ आहे असं समजून घेऊया. टार्गेट तुमचं किंवा अभ्यास कम्प्लिशनचा जो टायमिंग आहे ते कमी दिवसांमध्ये ॲडजस्ट करा, म्हणजे राहिलेले जे एक्स्ट्रा दिवस मिळतील आपल्याला ते रिव्हिजनसाठी यूज करता येईल. तर इझी टॉपिक्स जे आहेत किंवा इझी सिलेबस जो आपण नोट डाऊन केला आहे त्याची रिव्हिजन तुम्ही दिवसभरात कधीही, म्हणजे ते सुद्धा क्वेश्चन्स एकदा बघून ठेवा, त्यामध्ये आणि काही राहिलं असेल तर तेवढा अभ्यास करून ठेवा, त्याच्यावरचे MCQ सॉल्व करून बघा. पण महत्त्वाचं काय आहे, तर डिफिकल्ट टॉपिक्सवर आपल्याला काम करायचं आहे. तर त्यासाठी या 2-3 दिवसातले 1 दिवसातले 2 ते 4 तास किंवा 6 तास तुम्हाला जेवढा वेळ अवेलेबल असेल तेवढा या सगळ्या टॉपिकसाठी वेळ द्या. 1 वीकमध्ये वगैरे कंप्लीट होऊन जाईल. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर दिवसातले 2 ते 4 पॉईंट्सचं टार्गेट ठेवा. ते पॉईंट्स घ्यायचे. फॉर एक्झाम्पल लोड फ्लो ॲनालिसिस म्हटलं आपण किंवा सर्किट ब्रेकरचे फॉर्म्युले असतील, म्हणजे सर्किट ब्रेकर हा एक टॉपिक घ्या, लोड फ्लो ॲनालिसिस हा एक टॉपिक घ्या. त्याच्यानंतर डायव्हर्सिटी फॅक्टर असेल किंवा व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर, असे 2 ते 4 पॉईंट्सचं टार्गेट डेली ठेवा. तर त्यावेळी काय करायचं आहे, तो पॉईंट घ्यायचा त्या ठराविक टॉपिकवर, म्हणजे लोड फ्लो ॲनालिसिस. तुम्ही अगोदर एखादा क्लास केलेला असेल तर त्या क्लासच्या नोट्स असतील किंवा एखादा यूट्यूब चॅनेल तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही स्वतः नोट्स काढल्या असतील, तर जिथून तुम्ही अगोदर अभ्यास केलेला आहे तो अभ्यास तुम्हाला परत करायचा आहे. जिथून अगोदर तुम्ही सोर्स वापरला आहे त्या सोर्सचाच अभ्यास करा. सोर्सेस जादा वापरू नका, म्हणजे एकापेक्षा 2-3 पुस्तकं वापरली आपण एकाच कन्सेप्टसाठी अशी करू नका. तुम्हाला जे बेस्ट टीचर वाटतात, मग तुमच्या क्लासेसचे असतील किंवा अदर कुठले असतील, तर ते टीचरांच्याकडून तो कन्सेप्ट तुम्ही अगोदर समजावून घेतला असेल तिथूनच परत तो समजून घ्या, म्हणजे तुम्हाला अजून ती कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजेल. किंवा तुम्ही एखाद्या बुकमधून रीड केलं असेल तर तिथून वाचा, किंवा तुम्ही त्याचे शॉर्ट नोट्स तयार केले असतील तर तिथून वाचा. तर पहिल्यांदा ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्या जे आपण
म्हणजे आपलं झालं लर्निंगची प्रोसेस झाली. त्याच्यानंतर काय करा, तर तो टॉपिक किंवा तो पॉईंट रिवाईज करा. आता रिवाईज करण्यासाठी काय करायचं आहे, तर ते मी पुढे तुम्हाला 2 ते 3 मेथड्ससुद्धा सांगेन रिव्हिजनच्या. आणि रिवाईज करा आणि त्याच्यानंतर काय करा, तर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर MCQ सॉल्व करायचे आहेत. त्या ठराविक पॉईंटचे MCQ सॉल्व करायचे आहेत. आता ते MCQ तुम्ही माझं तरी प्रत्येक वेळी मत असं आहे की तुम्ही जे ऑलरेडी बुक जे वापरलं आहे त्यातूनच करा. कारण तुम्ही तिथे काहीतरी अगोदर अभ्यास करताना काहीतरी नोट डाऊन करून ठेवलेलं असतं किंवा हायलाईट करून ठेवलेलं असतं. मग तेव्हा जर आता तुम्ही परत तिथंच वाचला तर तुम्हाला ती कन्सेप्ट नव्याने समजते. म्हणजे अगोदर वापरले ना तेच बुक यूज करा किंवा जे अगोदर चॅनेल वापरलं आहे किंवा जिथून तुम्ही अगोदर कन्सेप्ट क्लिअर केले तिथूनच ते परत करा. आणि हे सगळं झाल्यानंतर परत तुम्ही एखादं नवीन बुक किंवा नवीन चॅनेल यूज करू शकता MCQ सॉल्विंगसाठी किंवा एखादं नवीन बुक तुम्ही परचेस करू शकताय. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, सो परत एखादं नवीन बुक घेऊन परत त्यातले MCQ सॉल्व करतो मी अशी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा ना तुम्ही जे केलं आहे ना अगोदर त्यावरच भर द्या, त्यातलंच रीड करा. कंटिन्यू एकच पुस्तक 10 वेळा वाचल्यामुळे ना तुमच्या कन्सेप्ट जास्त बिल्डअप होतात आणि त्या तुम्हाला नव्याने समजतात आणि त्या जास्त क्लिअर होतात. समजा तुमच्याकडे यूथ पब्लिकेशनचं किंवा मेड इझीचे किंवा एसचे बुक्स नसतील तर तुम्ही घेऊ शकता, काहीच हरकत नाही. ती इन्व्हेस्टमेंट तुमची वाया जाणार नाही. पण आता यूथ असेल किंवा मेड इझी असेल तर त्यातलंच व्यवस्थित करा. परत एखादं नवीन बुक घेण्याच्या पाठीमागे लागत बसू नका. आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल तर एखाद्या हँडबुकमध्ये किंवा यूथचं कॅप्सूल असतं किंवा मेड इझीचं हँडबुक असतं तर अशामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, जिथे तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स एकत्र मिळतात आणि खूप कमी म्हणजे बुकच्या प्राईसच्या कंपॅरिझनमध्ये कमी प्राईसमध्ये तुम्हाला ते हँडबुक किंवा कॅप्सूल वगैरे मिळून जातं. सो तसं तुम्ही करू शकता. तर आपण काय बघितलं, तर जे डिफिकल्ट टॉपिक्स होते, डिफिकल्ट सिलेबस होता, त्यातले डेली तुम्ही 2 ते 4 पॉईंट्सचं टार्गेट ठेवा. तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही तुमचे टार्गेट वाढवू शकता. पण काळजीही घ्यायची आहे की आपल्याला डेली ॲप्टी आणि रिझनिंगची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. सो टेक्निकलसाठी तुम्ही काय केलं, पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करून घेतली. कुठून, जिथून तुम्ही ऑलरेडी केली असेल, अगोदर जिथून केली असेल तिथून, बुकमधून किंवा क्लासेसमधून किंवा यूट्यूब चॅनेलवरून. सेकंड तुम्ही त्याची रिव्हिजन केली आणि थर्डमध्ये काय केलं, तर त्याचे MCQ सॉल्व करायचे. तर आता आपण काय बघूया, तर रिव्हिजन कशी करायची, रिव्हिजनच्या 2-3 पद्धती बघूया आणि त्याच्यानंतर मग ॲप्टी आणि रिझनिंगसाठी काय करायचं हे सुद्धा सांगते मी. तर रिव्हिजनसाठी काय करायचं आहे बघा, रिव्हिजनच्या 2 ते 3 पद्धती आहेत. तर त्यामध्ये पहिली पद्धत अशी आहे की तुम्ही जी कन्सेप्ट वाचली आहे, तुम्ही जे रीड केलं आहे, कन्सेप्ट वाचली, समजून घेतली, झालं, ते बाजूला ठेवा सगळं. एक नोटबुक घ्या, रफ नोटबुक, एखादी पेन घ्या आणि तुम्हाला ती जी कन्सेप्ट जशी आठवते तुमच्या लँग्वेजमध्ये, असंच नाही की पूर्ण टेक्निकल लँग्वेजमध्ये असावी, तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजमध्ये ती कन्सेप्ट लिहून काढा. न बघता ज्यावेळी तुम्ही विचार करून एखादी कन्सेप्ट लिहून ठेवताय किंवा काहीतरी नोट डाऊन करून ठेवताय त्यावेळी ती जास्त इफेक्टिव्ह असते आणि ती तुम्ही कधीच परत विसरत नाही. त्यामुळे न बघता ती कन्सेप्ट लिहून ठेवण्याचा, तुम्हाला जे फॉर्म्युला आठवतील ते सगळे लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमची बेस्ट रिव्हिजन होऊ शकते आणि इफेक्टिव्ह होऊ शकते. नुसतंच तुम्ही लिहून नोट्स काढल्यात अगोदर ते नुसते रीड करत बसलात तर तुमचं डोळे त्या नोट्सकडे असतात पण माइंड कुठे असते हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. त्यामुळं रिव्हिजन अशी करायची की ज्याच्यामुळे आपला टाईम सेव्ह होईल आणि परत ते तुम्हाला सारखं रीड करावं लागणार नाही. जेवढा वेळ द्यायचा आहे ना तर तेवढा इफेक्टिव्हली स्टडीला द्या. ही झाली पहिली मेथड. आता तुम्ही दुसरी मेथड काय करू शकताय, तर शॉर्ट नोट्स काढू शकताय. मी ते लिहून देते. तर तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकताय किंवा फॉर्म्युले वेगळे करून ठेवू शकताय.
आता मी आपला एक व्हिडिओ झाला आहे बघा, फॉर्म्युले कसे सॉर्ट आउट करायचे, रिव्हिजन कशी करायचे वगैरे, त्याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ घेतला आहे. तर तो तुम्ही व्हिडिओ त्यावेळी बघितला असेल आणि तुम्हाला जर अशी सवय असेल की सगळे फॉर्म्युले एकत्र वेगळे करून ठेवायचे पॉईंट वाईज, टॉपिक वाईज, तर त्याचा तुम्हाला या एक्झाममध्ये डिस्कॉमच्या यूज नक्की झाला असेल. कारण पर युनिट इम्पिडन्सचा फॉर्म्युला असेल किंवा आता सर्किट ब्रेकरचा फॉर्म्युला आलेला, असे बरेच फॉर्म्युले एक्झाममध्ये होते. जर तुम्ही असे वेगळ्या प्रकारे फॉर्म्युले जर लिहून ठेवण्याची तुम्हाला सवय असेल आणि ते तुम्ही परत रिव्हिजन करताना जर ते वाचलेलं असेल, तर त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच फायदा झाला असेल. आणि पुढच्या एक्झाममध्ये सुद्धा असंच येणार आहे की 2-3 क्वेश्चन्स हे नुसते फॉर्म्युला बेस असणार आहेत. तर रिव्हिजनसाठी दुसरी मेथड अशी आहे की तुम्ही शॉर्ट नोट्स काढून ठेवा. शॉर्ट नोट्स काढायच्या म्हणजे काय करायचे आहेत, तर त्या टॉपिकमधला आहे असा, म्हणजे आपण जे कॉलेजच्या वेळी आपण कशी रिव्हिजन करायचो, तर आपली सेमिस्टर एक्झामला क्वेश्चन्स आन्सर्स रीड करायचे, आपण काय अभ्यास केला आहे तो, आणि परत आपण ते आहे असं आन्सर लिहून काढण्याचा प्रयत्न करायचो. पण आता तसं नाही करायचं, आपल्याला तेवढा वेळ नसतो किंवा आपली एक्झाम ही डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे, आपली एक्झाम ही MCQ बेस आहे. सो जेवढ्या त्या कन्सेप्टमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, मग एखादा फॉर्म्युला असेल, एखादी डेफिनेशन असेल, त्यातसुद्धा जितकं शॉर्ट करता येईल तितकं शॉर्ट करून, वेगवेगळे पेन यूज करून, वेगवेगळा कलर हायलायटर यूज करून तुम्हाला ते वेगळे करून ठेवायचे. शॉर्ट नोट्स म्हणजेच काय, तर तो टॉपिक अगदी डिस्क्रिप्टिव्ह न करता त्यातले फक्त इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहून ठेवणं, जेणेकरून तुम्ही ज्यावेळी बघाल त्यावेळी तुम्हाला ती कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल. वेगवेगळे शेप्स यूज करून वगैरे तुम्ही तिथे ते लिहून ठेवू शकताय. तर हे झाले शॉर्ट नोट्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले वेगळे करायचे आहेत. तर ही झाली दुसरी मेथड. आणि तिसऱ्या मेथडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर डेली रिवाईज करायचं आहे. तुम्ही तुमचे वीकली प्लॅनिंग करा, मंथली प्लॅनिंग करा. शक्यतो टार्गेट हे कमी दिवसाचे ठेवा, जेणेकरून आपल्याला जास्त प्रेशर येणार नाही आणि टार्गेट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सॅटिस्फॅक्शनही असेल. सो वीकली प्लॅनिंग केलं तर वीकच्या एंडला तुम्ही त्याची रिव्हिजन ठेवू शकताय, पण त्यासाठी तुम्हाला डेली रिव्हिजनसुद्धा महत्त्वाचे आहे. वीकली रिव्हिजनपेक्षा डेली रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे. तर डेली रिव्हिजन करायचे आहे, तर समजा आजचे 4 पॉईंट्स तुम्ही, आज जे काही 4 पॉईंट्सचं तुम्ही टार्गेट ठेवलं आहे ते तुम्ही कंप्लीट केलं, त्याचे MCQ सॉल्व केले, सगळं केलं. मग आज हे आपण केलं आहे म्हणून ते परत बघू, उद्या बघू, परवा बघू असं नाही करायचं. तर आज दिवसभरात तुम्ही जे केलं आहे ना, ते रात्री झोपायच्या अगोदर तुम्हाला एकदा ते रिवाईज करायचं आहे. तुम्हाला झोपायच्या अगोदर ते रिवाईज करायचं आहे. नेक्स्ट डेला काय करायचं, नेक्स्ट डे तुम्ही अभ्यास केला तर त्या दिवशी रात्री झोपायच्या अगोदर काय करायचं, अगोदरचे आदल्या दिवशीचे 4 पॉईंट्स आणि त्या दिवशीचे 4 पॉईंट्स हे तुम्हाला रिवाईज करायचे आहेत. म्हणजे टोटल तुमचे 8 पॉईंट्स रिवाईज झाले. असं करत 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 वीकच्या एंडला 6व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी तुमचे त्या वीकचे सगळे, म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासूनचे सगळे पॉईंट्ससुद्धा तुमच्या लक्षात असतील. आणि त्या पॉईंटची डेली तुम्ही 7 दिवस रिवाईज करताय, म्हणजे तो पॉईंट तुम्हाला किंवा तो फॉर्म्युला असेल ती तुम्हाला परत आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही. इतकी ही इफेक्टिव्ह मेथड आहे. सो आजचं टार्गेट आज कंप्लीट करायचंच आहे, त्याची रिव्हिजन आज करायचीच आहे, पण त्याच्या अगोदर आपण जे काय केले त्यासाठी सुद्धा तुम्हाला डेली वेळ द्यायचा आहे. आणि ह्यालाच बेस्ट मेथड किंवा यालाच बेस्ट मेथड रिव्हिजनची म्हणतात, जी तुम्हाला एक्झामसाठी खूप इफेक्टिव्ह होणार आहे. लास्ट वीकेंडला तुमचे सगळे पॉईंट्स परफेक्ट झालेलं असतील. एकदा ट्राय करून नक्की बघा. आणि परत सांगितलंच मी मगाशी की प्रॅक्टिस कुठून करायची आहे, तर MCQ सॉल्विंग करायचं आहे. तुम्ही जे ऑलरेडी यूज केलं आहे त्या बुकमधूनच शक्यतो करा. नसेल तुमचं सगळं, म्हणजे तुमच्याकडचे बुक्स रिवाईज करून झालेले असतील तर तुम्ही एखादा वेळ असेल तुम्हाला तर तुम्ही नवीन बुक तुम्ही परचेस करू शकताय. किंवा अजून एखादा सोर्स आहे जो बऱ्याच जणांना माहीतही असेल की तुम्ही टेक्स्टबुकवरून तुम्ही तुमचे MCQ सॉल्व करू शकताय. मग तिथे तुम्ही टॉपिक वाईज टेस्ट सॉल्व करू शकताय किंवा फुल लेंथ टेस्ट असतात सॉल्व करू शकताय. तिथून तुम्ही त्या टेक्स्टबुकवर आपण कशी रिव्हिजन करू शकतो, तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवर जायचं. गुगल सर्चमध्ये क्रोममध्ये तुमचा जो टॉपिक आहे
तो टाकायचा. क्वेश्चन्स ऑन सॅग, मी ते एक्झाम्पल घेते. क्वेश्चन्स ऑन सॅग टाकलं तर तुम्हाला वेगवेगळे सर्चेस तिथे अवेलेबल होतील. त्यामधले तुम्हाला टेक्स्टबुक साईटवर जायचं आहे. अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. त्याच्यानंतर आता सॅगचे क्वेश्चन्स आपल्याला मिळाले. तिथे 2 ऑप्शन्स दिसत आहेत, ओपन विथ टेक्स्टबुक ॲप, सेकंड आहे क्रोम. जर नसेल टेक्स्टबुक ॲप तुमच्याकडे तर तुम्ही क्रोम थ्रू जा. ओपन विथ क्रोम केलं त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन्स दिसेल. सॅगचा फर्स्ट क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, त्याचे ऑप्शन्स पण दिसत आहेत आणि स्क्रोल केलं तर खाली त्याचं एक्सप्लेनेशन दिसेल. आन्सर आहे, विथ एक्सप्लेनेशन आहे, विथ डायग्राम आहे. सो डिटेल सोल्युशन तुम्हाला तिथे मिळेल. सॅगचा क्वेश्चन घेतला, फर्स्ट क्वेश्चनचं क्वेश्चन आन्सर एक्सप्लेनेशन मिळालं. असंच तुम्ही स्क्रोल करत गेलात. बघा फॅक्टर्स अफेक्टिंग द सॅग दिसतंय. असंच तुम्ही स्क्रोल करत गेलात तर तुम्हाला सेकंड क्वेश्चन मिळेल. सेकंड क्वेश्चनचं क्वेश्चन, ऑप्शन, आन्सर विथ एक्सप्लेनेशन, डिटेल्ड एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल. आणि असं जर तुम्ही करत गेलात तर व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला इथं टेक्स्टबुक ॲपमध्ये मिळून जातील. म्हणजे एकाच वेळी तुम्ही एकाच पॉईंटचे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स व्हरायटी पॅटर्नप्रमाणे सॉल्व्ह करू शकताय, त्याचे रिव्हिजन करू शकताय, प्रॅक्टिस करू शकताय. अशा प्रकारे तुम्ही केलं तर तो पॉईंट तुम्हाला पुन्हा बघावा लागणार नाही, इतकी छान रिव्हिजन तुमची होऊन जाते. आणि तुमच्याकडे जर टेक्स्टबुक ॲप असेल तर असेच 10 ते 20 प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला तिथे मिळून जातात. सो टेक्स्टबुक हा खूप छान सोर्स आहे तुमच्या रिव्हिजनचा, प्रॅक्टिसचा आणि व्हरायटी ऑफ MCQ तुम्हाला तिथे अवेलेबल होतात. तर अशा प्रकारे रिव्हिजन करून बघा, मी सांगितलेल्या मेथड्स वापरून बघा आणि झालेल्या एक्झामचं पहिल्यांदा सगळं सोल्युशन काढून बघा. मग पुढच्या महाट्रान्सकोच्या तयारीला लागा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि हे व्हिडिओ तुमच्यासाठी असतात, तुमच्या अभ्यासासाठी असतात. सो चॅनलला सपोर्ट. थँक्यू सो मच.